ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः। धर्मगुरु बसवेश्वरांच्या चरणी वंदन करू। गुरु महाराजांचं स्मरण करून आजचा व्याख्यान करते चंद्रवीर भद्रेश्वर मठ यांना शरणार्थी सांगून आणि आमचा राजेश दुबरे यांना शरणार्थी सांगून इथं बसवसेवा प्रतिष्ठानाचं सगळं कार्यक्रम आणि इथं जुळलेले सगळं शरण शरणी सगळ्याला शरण शरणार्थी। आम्ही खूप वेळ इथं पुण्याला कार्यक्रमाला आलो होतो, पण आजचा बसवसेवा प्रतिष्ठानाचा कार्य हे बसव जयंतीचा योजना आणि विविध कार्य हे सगळं बघून काहीतर आम्ही 25 वेळ 30 वेळ पुण्याला आले असेल, पण आज आम्हाला खूप खूप आनंद झालेला आहे। कशासाठी आनंद झालेला आहे? बसवेश्वरांचा ते काम होतं, ते काम प्रॅक्टिकल मध्ये करून दाखवलेले आहे। आज बसवेश्वरांचा हा तत्व काय आहे? दासोह तत्व आहे। आज सगळ्यापेक्षा दासोहात रक्तदान फार मोठा दासोह आहे। ते रक्तदान मोठा दासोह आहे, एक जीव रक्षणाचा योगदान आहे। त्यासाठी आज इथं रक्तदान शिबिर आम्ही बघितलं प्रत्यक्ष, इथं येऊन खूप आनंद झाला आम्हाला। तेवढंच नाही, आणि हे आज ते लहान लहान मुलं आणि कन्नड वचन नृत्य बघितलं महाराष्ट्रामध्ये, पण मराठी वचन नृत्य आम्ही प्रथम इथं बघितलं। असं कामा फार चांगला आज चंद्रवीर सर चांगलं व्याख्यान केलेला। आमचा राजू दुबरे सर तर तुम्हाला आम्हाला माहित आहे की नाही, खूप आज महाराष्ट्र बसव परिषदाचा हात कोणी तर असेल तर राजू दुबरे आहे। आम्हाला चांगलं बोलायलाच येईना, लिहायचं दूरच आहे। मराठी आता तुटकी फुटकी, तुमचा पुण्याचा मराठी फार प्युअर असतात, आमचा मराठी उगा कोणी कन्नड येत नाही। कन्नड मध्ये बोलले तर सगळ्याला आनंद, काही लोक महाराष्ट्राचं इथं असं म्हणून आम्ही मराठीमध्ये सांगत आहोत। पण ते मराठी भाषा बघू नका, भाव बघा। आता तुम्ही आम्हाला माला आणलेला आहे, कोणी पिशवीमध्ये आणतात, कोणी ताटमध्ये आणतात, कोणी पेपरमध्ये आणतात। पेपर ताट पिशवी महत्वाचं नाही, माला महत्वाचा आहे। तसं भाषा व्याकरण शुद्धी अशुद्धी ते महत्वाचं नाही, काय महत्वाचं आहे? आम्ही भाव, भाषेमध्ये जे भाव असतात ते भाव महत्वाचा आहे। एक गोष्ट तुम्ही याद ठेवा, आज आमचं चंद्रवीर सर सांगितलेलं आहे सिद्धरामेश्वरचं, तुम्ही एक कॅलेंडर पाहिले असेल रोड मध्ये, ते मारुती असं छाती काढून मध्ये राम लक्ष्मण दिसतात, तसं सिद्धरामेश्वरांचा हृदयमध्ये कोण दिसतात? नंतर महात्मा बसवेश्वर दिसतात, आणि बसवेश्वर हृदय बघितलं तर तिथं सिद्धरामेश्वर दिसतात। तेवढं आत्मीय
संबंध आहे सिद्धरामेश्वरांचा बसवण्णाचा. सिद्धरामेश्वर सगळ्यापेक्षा सगळा योग केलेलं होतं, पण लिंगाम योग शिवयोग नव्हतं. ते शिवयोग परिपूर्ण कुठं झाले? बसव कल्याणला येऊन चन्नबसवेश्वरांचा हस्तमस्तक दीक्षा घेऊन नंतर शिवयोगी सिद्धरामेश्वर झालेला आहे. बसवेश्वरांचा बद्दल बसवेश्वरांचा स्तोत्र लिहिलेला ते मराठीमध्ये बी ट्रान्सलेशन झालेलं आहे. असं सिद्धरामेश्वर आणि बसवेश्वरांचा फार फार मोठा योगदान आहे. ठीक आहे, आज आम्हाला तुम्ही बसवेश्वरांचा सोहळा फार चांगल्या रीतीने तुम्ही करत आहे. 7-8 वर्षापासून हे करत आहे. आज तुम्हाला पहिला एक गोष्ट सांगत असतो तुम्हाला. आम्ही इथं तुम्ही सगळं लोक आलेला आहे. आज बसव जयंती आहे. एक संकल्प करा, तुम्ही एक संकल्प करा. काय संकल्प करा? आम्ही सगळं गुरु आहोत. आम्ही गुरु आहात. आम्ही खूप लोक इथं तिकडे इकडे सगळं गुरु महाराज असतात. पण सगळ्यांचा गुरुचा गुरु महागुरु कोण आहे? महात्मा बसवेश्वर आहे. ते महात्मा बसवेश्वरांचा वर पूर्ण श्रद्धा ठेवायचं, पूर्ण निष्ठा ठेवायचं. कोण महात्मा बसवेश्वरांचा वर पूर्ण श्रद्धा ठेवतो, पूर्ण विश्वास ठेवतो, त्यांना बसवेश्वर संपूर्ण रक्षा कवच रक्षा कवच होतो. हे आम्ही बोलत नाही. 12वी शतकात खूप शरण लोक बोललेला आहे. चन्नबसवण्ण म्हणतात, काय म्हणतात? बसवयंबा मूरक्षरा, बसवयंब मूरक्षरा, हृदय कमलದಲ್ಲಿ ನೆಲೆಗೊಂಡಡೆ असाध्य साध्यवाಯಿತು, अभेद्य भेद्यवाಯಿತು म्हणतात. म्हणजे काय? ज्या माणसा बसवेश्वरावर पूर्ण श्रद्धा ठेवतात, पूर्ण विश्वास ठेवतात, बसवेश्वरांचा शब्द त्यांच्या हृदयामध्ये सदा भरून असतात, ज्याला काय असाध्य काम आहे ते साध्य होत्या.